हे हाय गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो मित्रांनो, आजचा टॉपिक आणि आजचा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप जास्ती इम्पॉर्टंट व्हिडिओ आज आपण बनवतोय आणि मस्ट वॉच व्हिडिओ आहे. आज ज्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे ना, ते खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही कम्प्लिटली बघताय ना, खूप जास्ती गोष्टी ॲड ऑन करून जाणार आहेत तुम्ही तुमच्यासोबत. आणि मस्ट वॉच व्हिडिओ आहे. मी मस्ट वॉच का बोलतोय ना, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल. अशा गोष्टी तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलला किंवा कुठला व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल. खूपच जास्ती व्हॅल्युएबल आणि खूपच जास्ती इम्पॉर्टंट व्हिडिओ नक्कीच आहे. आपलं जे हेडिंग तुम्हाला दिसतंय, डिकोडिंग द मार्केट, म्हणजे काय झालं होतं 20 नोव्हेंबर नंतर भरपूर जास्ती मार्केटमध्ये चेंजेस आपण बघितले. लॉट साइजेस चेंज झाले, एक्सपायरी चेंज झाले, एव्हरीथिंग चेंज झालं. मार्केटचे डायनॅमिक्स पूर्ण चेंज झाले, मार्केटचे मुवमेंट्स चेंज झाले, राईट. सो त्याच्यानुसार मार्केटमध्ये खूप जास्ती चेंजेस आपण बघितलेत आणि ते आता आपण ॲनालाइज करायला सुरुवात केली आहे. लाईक आत्ता सुरुवात झाली आहे, नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे. जानेवारीपर्यंत 1-2 व्हिडिओ अजून येऊन जातील. त्याच्यामध्ये भरपूर जास्ती मार्केटला आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करू, ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करू. मार्केट स्वतःचं डायनॅमिक्स चेंज करत असतं. भरपूर वेळा मार्केट स्वतःला चेंज करतं आणि जेव्हा पण मार्केटमध्ये चेंजेस येतात ना, त्या हिशोबानेच आपल्याला ट्रेड करायला पाहिजे असतं. हे सिंपल लॉजिक्स आहेत. आणि आत्ता जे आपण आज डिकोड करतोय ना, ते खूप जास्ती इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ऑप्शन बायर आहात किंवा ऑप्शन सेलर आहेत, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. त्याला स्टार्ट करूया, जास्ती वेळ नको घालवायला, टॉपिक स्टार्ट करून देऊया. ओके, सो आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो, डिकोडिंग द मार्केट. 20 नोव्हेंबर नंतर काय चेंजेस मार्केटमध्ये आलेत आणि आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. तुम्हाला हे दाखवायच्या आधी ना, मी तुम्हाला काही गोष्टी पहिल्या दाखवून देतो. आता इकडे मी निफ्टीचा चार्ट ओपन केलाय, 5 मिनिटची टाइम फ्रेम आहे. तर हा जे चेंजेस आता मार्केटमध्ये आपण बघतोय ना, तर मार्केटचे बिहेवियर तुम्ही जरासं चेक करा. स्पाइक्स बघा कशा प्रकारचे आहेत, मुवमेंट्स बघा कशा प्रकारचे आहेत. मुवमेंट्स होत आहेत, 2-3 दिवस जरा मार्केट बुलिश होतं आणि देन स्पाइक्स दिल्यात जबरदस्त आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेलाच मार्केट कम्प्लिटली साइडवेज. मार्केट खूप जास्ती डिफरंट आहे, डिफिकल्ट आहे ट्रेड करण्यासाठी. हे फक्त साइडवेज असा अर्थ नाही याचा, ह्याच्यामध्ये मिनिंग भरपूर जास्ती आहेत. लाईक प्रीमियम राईज करतात, कधी कधी राईजच करत नाहीत, पूर्ण दिवस डीके होत आहेत. सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. ओके, सो स्टार्ट करूया. पहिला जो पॉईंट आहे आपण मेजर जो बघितला इकडे, तो आहे की मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालंय. काय झालंय? मार्केटचं स्ट्रक्चर एका प्रकारे चेंज झालेलं आहे. मार्केट मूव रॅन्डम करते, कसंही मूव करतंय. निफ्टी अचानक अपसाईडला जाते, परत डाऊन साईडला स्पाइक देते, परत अपसाईडला जाते. मार्केटमध्ये क्लिअर ट्रेंड बघायला आपल्याला इझिली आता भेटत नाही. ओके, दुसरी गोष्ट आपण काय बघितली की प्रीमियममध्ये स्टेबिलिटी नाही आहे. ओके, प्रीमियम स्टेबल नाही आहेत. म्हणजे काय झालंय तुम्हाला सांगतो, ह्याचं मिनिंग काय. कधी कधी प्रीमियम भरपूर राईज होत आहेत, म्हणजे सकाळपासून प्रीमियम राईज होत आहेत आणि कधी फॉलच फॉल होत आहेत. म्हणजे बायर्सला पण डिफिकल्ट आहे की यार मी बाय कसे प्रीमियम करू. जर ते प्रीमियम जरी मार्केट जरी मुवमेंट दिली ना, तरी माझे प्रीमियम्सच वाढत नाहीत. मी पैसे कसे कमवू शकतो. ॲज अ सेलर मार्केटला बघितलं तर असं होतं की यार मी सेल तर प्रीमियम केलाय, पण दोन्ही साईडचे प्रीमियम वाढतात यार बिना कामाचे. म्हणजे मार्केट साइडवेज जर राहिलं तर ते प्रीमियम्स वाढतच चालले. तर मी कसं काय ट्रेड करू, ही डिफिकल्टी आहे मार्केटमध्ये. आता या प्रकारचं मार्केट आपण ऑब्झर्व करतोय. सो ह्या 2 मेजर गोष्टी आपण बघितल्यात. म्हणजे थोडक्यात काय तर ट्रेडिंग करायला आता इझी वाटत नाहीये आपल्याला, बिकॉज ऑफ दिस. मार्केटचं स्ट्रक्चर चेंज झालंय आणि प्रीमियम्स पण स्टेबल नाहीये, अनस्टेबल मार्केट दिसतंय आता आपल्याला पूर्ण. सो मी तुम्हाला आज एक टेक्निक शिकवतोय. त्याच्या टेक्निक्सवरनं ना तुम्ही मार्केटला खूप जास्ती चांगलं प्रेडिक्ट करू शकतात. बट मी तुम्हाला सांगतो, मी सांगायचं म्हणून सांगत नाही, तर तुम्हाला प्रूफ्स पण देणार आहे की बाबा जे टेक्निक्स आपण आज शिकवणार आहे त्याचे प्रूफ्स पण तुम्हाला मिळून जातील या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. ओके, सो मार्केटमध्ये आता काय नक्की होते बघूया. तर पहिला पॉईंट हा आहे की IV राईज करते मित्रांनो. समजा निफ्टीची एक्सपायरी किंवा सेन्सेक्सची एक्सपायरी ना, तर त्यांचे आपण IV राईज होताना बघितल्यात. आता IV 2-3 प्रकारचे आहेत, पण इकडे जे डिस्कस करतोय आपण ते आपण डिस्कस करतोय इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. ओके, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी काय आहे हे मी रीलमध्ये बनवलंय, तुम्ही जाऊन चेकआउट करा, इन्स्टाला पोस्ट केलं. ओके, सो आपण बघतो की इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी वाढते. ह्याच्यात मोठे हे जर बघितलं तर बाबा प्रीमियम्स दोन्ही वाढत आहेत बिकॉज ऑफ व्हॉलेटिलिटी वाढलेली आहे. अशा प्रकारचं प्रीमियम्समध्ये ही व्हॉलेटिलिटीमुळे प्रीमियम्स राईज करतात. ओके, एकदम शॉर्टमध्ये हे आहे. तर IV राईज करते. तर IV नॉर्मली जी असते ती 10 ते 15च्या आसपास असते. आपण ती 30 पर्यंत बघितली आणि परत काही वेळामध्ये म्हणजे समजा 9:30ला IV 30 आहे, तर थोड्याच वेळात म्हणजे 9:45-10 वाजता ती 45 पर्यंत जाते. सो IV काय होते मित्रांनो, राईज होत चालली आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय समजतंय, आपण एखादा ऑप्शन सेल जरी केला आणि मार्केट साइडवेज जरी राहिलं ना, तरी पण आपण काय बघतोय की ते प्रीमियम्स राईज करत आहेत बिना कामाचे. ओके, आता बायर्स पर्स्पेक्टिव्ह बघूया. समजा फॉर एक्झाम्पल मी 9:30ला एखादा ट्रेड इनिशिएट केला की बुलिश ट्रेड इनिशिएट केला. निफ्टी समजा फॉर एक्झाम्पल राऊंड नंबर घेऊया, 24,000ला माझा निफ्टी होता आणि तो 9:45 म्हणजे 15 मिनिटांमध्ये तो 24
100पर्यंत गेला, समजा 100 पॉईंट्सची मोमेंटम झाली, माझा प्रीमियम 50 रुपयाचा होता, पण मी बघतोय तर तो प्रीमियम 50लाच आहे किंवा तो कमी झालाय, 50चा प्रीमियम 40 झालाय. असं कसं होतं? कारण की 100 पॉईंट्सची मी मुवमेंट कॅप्चर केली, स्टील माझे प्रीमियम्स वाढत नाहीयेत, कारण की तिकडे IV क्रश होतोय. ओके, IV कमी होत चाललाय, प्रीमियम डीके होतोय. हे इकडे आपण काय बघितलं मित्रांनो, की बाबा प्रीमियम्स एकदा वाढायला सुरुवात झाली ना तर दिवसभर वाढतात विनाकामाचे, म्हणजे विदाऊट मोमेंटम पण वाढतायत, आणि जेव्हा डीके होतं तर डीकेच होतात, याप्रमाणे आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आपण डिस्कस करूया, की कशा प्रकारे आपण ह्याला टॅकल करू शकतो, ट्रेड करू शकतो. पहिले एक सिंपल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय करायचंय. एकदम टेक्निक्सवरती आपण सुरुवात करू. टेक्निक्स काय काय आहेत? ओके, आपण आता टेक्निक डिस्कस करू. आणि ही जी टेक्निक जी आपण डिस्कस करतो ना, हे कुठल्या बुक्समध्ये वगैरे तुम्हाला बघायला नाही भेटणार, हे आपलं ऑब्झर्वेशन आहे एका प्रकारे. सो जे आपण टेक्निक डिस्कस करू ना आज, तर त्याच्यावरती तुम्ही पण काम करा, थोडं बॅकटेस्ट करा, आणि तुमचे जे पण रिझल्ट्स असतील ना कमेंटमध्ये येऊन सांगा मला. ओके, सो आता आपण टेक्निक काय बघतो माहिती आहे का? पहिली गोष्ट ही आहे की अराउंड काय करायचे, तुम्हाला 9:20 मार्केटमध्ये बघायचंय. काय बघायचंय? ऑप्शन चेन बघायचे. इथून पूर्णपणे व्यवस्थित लक्ष द्या काय काय करायचं. ओके, 9 वाजता यायचंय, ऑप्शन चेन ओपन करायची. ऑप्शन चेन ओपन केली, समजा ऑप्शन चेन ओपन केली तर ATMची जी स्ट्राईक आहे माझी, कुठलीही असू दे, सेन्सेक्स, निफ्टी, वॉटेवर, तर समजा ATMची स्ट्राईक मी बघितली, इकडे 80 रुपयाचा प्रीमियम आहे ना, इकडे 80 रुपयाचा प्रीमियम आहे, म्हणजे कॉल 80 रुपयाला आहे आणि पुट 80 रुपयाला. 5 मिनिटं फक्त वेट करा, 5 मिनिटं. 9:20 झालाय ना, तर 9:25चा वाट बघा, 9:25 होऊ दे. 9:25 पर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला राईज का फॉल बघायला मिळतोय, बघायचं दोन्ही प्रीमियम्समध्ये. समजा 80 रुपयाचा प्रीमियम होता आणि तो 70 झालाय आणि हा 77 झालाय, म्हणजे मेल्टिंग होत आहे. मग त्या टायमिंगला ऑप्शन बायर तुम्ही लांब राहायचंय, ही गोष्ट समजून घ्या. एकदम सिंपल ठेवलं मी याला, आणि त्याच्या पुढे सांगतो ॲज अ बायर तुम्हाला काय करायचंय. जेव्हा पण तुम्ही 80 रुपयाचा प्रीमियम बघताय, किती वाजता? 9:20 आणि तुम्ही थोड्याच वेळात बघताय 9:25ला, तर 80 रुपयाचा इकडे 83 झालाय आणि इकडे 85 झालाय, म्हणजे प्रीमियम्स दोन्ही साईडला वाढायला लागलेत. आता दोन्ही प्रीमियम वाढतात म्हणजे होतंय काय इकडे थोडक्यात, तर IV राईज करायला लागलाय. IV राईज करतोय, ह्याचं मिनिंग शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. मार्केट मूव्ह करू शकतं, प्रीमियम्स दोन्हीचे दोन्ही राईज करू शकतात. हे आपण खूप जास्ती ऑब्झर्व केलंय काही दिवसांपासून, 1 महिना म्हणा, 1.5 महिना म्हणा, आता खूपच जास्ती चाललंय हे, की प्रीमियम जेव्हा पण राईज करतायत ते खूप जास्ती राईज करतायत. जर प्रीमियम राईज करताय, ऑप्शन सेलर्स तुम्ही थांबायचे थोडं, तुम्ही ट्रेड नाही करायचे. ऑप्शन बायर आहेत तुम्ही ट्रेड्स करू शकता. मुवमेंट्स जर कॅप्चर केल्या तर तुम्हाला जॅकपॉट आहे मित्रांनो. का सांगतो तुम्हाला? 80 रुपयाचा प्रीमियम 150-200 जाताना आपण इझिली बघितलाय. दुसरा 80 रुपयाचा प्रीमियम 10-20 रुपये पण डीके करत नाही इझिली, आणि हा राईज करताना डबल मात्र होतोय, याप्रमाणे. सो ॲज अ ऑप्शन बायर जर प्रीमियम्स वाढत आहेत पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये तरी तुम्ही पण एक एक्सपेक्ट करू शकता की मोमेंटम येणार आहे. ओके, हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्यामध्ये काय काय शिकलो मी तुम्हाला सांगतो. जर राईज करतोय तर तुम्हाला बायर्सला ऑपॉर्च्युनिटी आहे. जर प्रीमियम डीके करतोय म्हणजे फॉल करतोय तर सेलरला ऑपॉर्च्युनिटी आहे. ही पहिली गोष्ट तुम्हाला समजली, की प्रीमियम्सच्या बिहेवियरवरनं आपल्याला समजते की बाबा काय करायचं, बाईंग करायचं, सेलिंग करायचं. ओके, ही गोष्ट आपल्याला समजली. ओके, सो हा जो आहे ना तो पॉईंट नंबर 1 आहे. दुसरा नंबर पॉईंट आहे, तो लक्षात ठेवा. दुसरा पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉईंट हा आहे की आपण 9:20ला मार्केट बघितलं, 9:25 बघितलं, 9:30ला बघितलं, पण जर मार्केटचे ATMचे प्रीमियम चेक करायचे, ATMचे प्रीमियम जरी बोथ, बघा नीट लक्षात द्या, बोथ प्रीमियम जर राईज करतायत, दोन्हीचे दोन्ही प्रीमियम राईज करतायत, ह्याचं मिनिंग काय निघतंय मी तुम्हाला सांगतो. ह्याचं मिनिंग हे आहे मित्रांनो, की मार्केटमध्ये ना आज मुवमेंट येऊ शकते, मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं. हे जस्ट ऑब्झर्वेशन आहे, एव्हरी टाइम असं होईलच नाहीये, पण आत्ताचं ऑब्झर्वेशन, आत्ता तुम्हाला कामाची गोष्ट आहे. हे जर तुम्ही आत्ता शिकताय तर ह्याच्यावरनं तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे. म्हणून हे आत्ताचं ऑब्झर्वेशन, हे किती महिने पुढे चालेल वी डोंट नो. पुढचे 3 महिने चालेल, 4 महिने चालेल, 5 महिने चालेल, किंवा 1 महिना चालेल, व्हॉट एव्हर, बट आत्ता हे पैसे देतंय तुम्हाला. सो याप्रमाणे तुम्ही ॲनालिसिस करा, थोडं बॅकटेस्ट करा. पहिली गोष्ट काय, प्रीमियम जर राईज करतो तर बायरला ऑपॉर्च्युनिटी आहे, प्रीमियम जर डीके करतो तर सेलरला ऑपॉर्च्युनिटी आहे. ATMचे जर प्रीमियम दोन्हीचे दोन्ही राईज करतात तर मार्केट कॅन बी ट्रेंडिंग, मार्केट ट्रेंडिंग राहू शकतं. आजच्या डेटला प्रीमियम खूप जास्ती वाढू शकतात. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे 2 नंबरचं. आता 3 नंबरचं ऑब्झर्वेशन आहे आणि लास्ट ऑब्झर्वेशन आहे. ओके, आणि ह्याचे सगळे तुम्हाला प्रूफ्स बघायला मिळतील, डोंट वरी. ओके, मी तुम्हाला तिसरं ऑब्झर्वेशन सांगतो आपलं काय आहे. सो थर्ड ऑब्झर्वेशन हे आहे की समजा फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये प्रीमियम्स वाढत आहेत कंटिन्युअसली, समजा वाढत आहेत. ओके, प्रीमियम्स दोन्हीचे दोन्ही राईज करतायत आणि माझं टायमिंग झालंय समजा 9:15ला मार्केट सुरू झालं आणि 10:15 झालेत किंवा 10:30 झालेत. मग मी 10:30 वाजता बघतोय
की प्रीमियम्स जे असतात टोटल माझी कॉस्ट नॉर्मली समजा निफ्टीची असते 140 रुपये 70 रुपये राहायला पाहिजे होती, पण राहिली किती माहिती आहे का, तर 90 रुपये आणि 90 रुपयाचे प्रीमियम्स टोटल कॉस्ट आहे. म्हणजे एटीएमचा कॉल आणि एटीएमचा पुट 90 आणि 90 आहे आणि टोटल कॉस्ट ह्याची 180 आहे. काही लोकांना ह्या गोष्टी समजत नसतील समजत तर स्ट्रीममध्ये या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघा, तरी पण तुम्हाला समजून जाईल. एटीएमचा कॉल आणि पुट ह्याचं ॲडिशन जर केलं तर त्याला स्ट्रॅडल कॉस्ट बोलतात मित्रांनो. 10:30 वाजता निफ्टीचा एटीएमचा कॉल आणि पुट 90 आहे, म्हणून त्याची स्ट्रॅडल कॉस्ट आहे 180. ओके, नॉर्मली आपल्याला 140 दिसते, पण 180 आज दिसते समजा एक्झाम्पलसाठी. तर आपण ह्याचा अर्थ असा काढू शकतो की मार्केट 180 पॉईंट्स इझिली मूव्ह करू शकते. ओके, मार्केट इझिली मूव्ह करू शकते 180 पॉईंट्स, म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी होऊ शकते, येऊ शकते. ओके, हे एक ऑब्झर्वेशन आहे. आता 10:30 वाजलेत आणि दुसरा सिनेरियो ह्याच्यामध्ये बघूया की 10:30 वाजता काय झालंय. जो एटीएमचा कॉल आहे तो आहे 25 रुपयाला आणि एटीएमचा पुट आहे तो आहे 30 रुपयाला समजा फॉर एक्झाम्पल. सो स्ट्रॅडल कॉस्ट किती झाली माझी, 55ची स्ट्रॅडल कॉस्ट झाली. तर ह्याचा मिनिंग काय निघतो की मार्केट ना मुवमेंट करणार नाही आहे, मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या मुवमेंट्स नाही येणार. मार्केट कॅन बी साईडवेज, मार्केट साईडवेज राहू शकतं आणि 50 पॉईंट्समध्ये ट्रॅव्हल करू शकतं. हे 3 ऑब्झर्वेशन एवढे जास्ती व्हॅल्युएबल आहेत आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही हे जे ऑब्झर्वेशन आहेत कुठून आलेत, तर मी तुम्हाला सांगतो फक्त ऑब्झर्व करून आलंय. आपण दिवस रात्र मार्केटला बघतोय आणि ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्यात. आमच्यासोबत 200 लोकांनी ऑब्झर्व केल्यात ह्या गोष्टी. स्ट्रीममध्ये 200 पोरं असतातच आणि आपण डिस्कशन एकत्र करत असतो. ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. हे जे ऑब्झर्वेशन आहे ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा कशा प्रकारे ऑब्झर्वेशन आहे आणि खूप जास्ती व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला कुठल्याही व्हिडिओजमध्ये हे बघायला भेटणार नाहीये, कारण की आम्ही तेवढा टाइम दिलाय मार्केटला, म्हणून आम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व करू शकलेलो आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे होतंय खरं, सर ह्याचं प्रूफ काय आहे ना, तर ह्या व्हिडिओच्या एंडिंगला आता मी व्हिडिओ इथून बंद करतोय आणि मी तुम्हाला 2 टायमिंग सांगतोय. त्या टायमिंगला तुम्ही जाऊन बघायचं आहे. मी इथे एक छोटासा बॉक्स बनवतोय, त्या टायमिंगला तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला जाऊन बघितलं तर भेटेल तुम्हाला, किंवा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी व्हिडिओ 2 ॲड ऑन करतो प्रूफसाठी. ओके, सो पहिली डेट आहे 5 डिसेंबरला जायचं आहे तुम्हाला. 11:49 जाऊन बघायचे. लाईव्ह स्ट्रीम आपली अवेलेबल आहे, त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये जाऊन बघायचे. 5 डिसेंबरला 11:49 हे डिस्कशन झालंय. 6 डिसेंबरला 10:56 जायचं आहे आणि या पण टायमिंगला हे डिस्कशन झालेलं आहे. आणि आफ्टर दॅट दिवसभराची मुवमेंट बघायची की बोलल्याप्रमाणे मुवमेंट झाली आहे का, आणि हेच ऑब्झर्व सगळं केलं आहे आम्ही दिवसभराचं. ओके, कॅल्क्युलेशन केलं होतं की अशा प्रकारे मुवमेंट्स होतील आणि त्याच प्रकारे मुवमेंट्स होतात मार्केटमध्ये. सो याच्या पुढे मित्रांनो जे 5 डिसेंबरला आपण डिस्कशन केलं होतं लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि 6 डिसेंबरचं ते इकडे क्रॉप करून मी टाकून दिलं आहे. सो ते न पळवता व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन जी आहे ना ती व्हॅल्युएबलच आहे. थोडासा टाइम द्या, पळवू नका. खूप जास्ती तुम्हाला गोष्टी समजतील आणि आय होप तुम्हाला काही गोष्टी ॲड ऑन झाल्या असतील आज नक्कीच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल ना तर तुमच्या मित्रांच्या सोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मार्केटचे डायनॅमिक्स किंवा नवीन मार्केट समजण्यासाठी हेल्प होईल. आणि चला ते व्हिडिओज बघून घ्या. IV 44 47 सकाळी 30 होती 30. आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, कधी कधी असं होतं बघा, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. लाईक निफ्टी इथं आहे म्हणजे आता 350ला आणि कॉल आणि पुढचा प्रीमियम आहे ना 17 रुपये आणि 5 रुपये असं टोटल कधी कधी असते ना, 22 रुपये टोटल असते. मग आपण डिस्कस करतो बघा की ह्याचं मिनिंग काय होतंय की मार्केट 22 पॉईंट्स पण मूव्ह नाही करणार आहे, 22 पॉईंट्समध्ये ट्रॅव्हल करणार आहे, असं याचं मिनिंग होतं प्रीमियम्सवरनं. आठवते तुम्हाला, हे आपण भरपूर डिस्कस करतो. आजच्या डेटला तुमचे प्रीमियम्स जर 145 जर कॉस्ट आहे, ह्याचं मिनिंग काय झालं, मार्केटसाठी 300 पॉईंट्स इझी आहेत, इझी निफ्टीसाठी असं दाखवतंय, बाकी काय नाही दाखवत आहे. मार्केटचे प्रीमियम्स 145 आहेत, म्हणजे मार्केट काय सांगतंय, मी इझिली 300 पॉईंट्स मूव्ह करू शकतो. राईट, ऐकलं होतं तुम्ही, हे बरोबर आहे ना. खूप टाइम झालाय तरी मार्केट डीके नाही करत आहे. प्रीमियम 12 वाजून गेले तरी डीके करत नाही. आणि आपण हे वाक्य वापरलं की 145 प्रीमियम आहे, म्हणजे मार्केट काय दाखवत आहे, तर मी इझिली 300 पॉईंट्स मूव्ह करू शकतो. ऐकलं होतं ना तुम्ही. आणि हे ऑब्झर्वेशन जे आहे ना ते ऑब्वियस आपण भरपूर काय काय शिकलो ऑप्शन्सचे प्रीमियम्स बघून. ही गोष्ट आपण भरपूर शिकलो. आता टोटल जी मुवमेंट बघली ना तुम्ही त्या बॉटम पासून, तर 500 पॉईंट्स मूव्ह केले मार्केटने. 500 पॉईंट्स म्हणजे आपले शब्द जे आहेत ना त्याला बीट केलंय. 300 पॉईंट्स काय 500 पॉईंट मुवमेंट केली की या लेवलला होल्ड करतोय आपण. म्हणजे पहिला EMA इथं बनलं ना, इथं होल्ड करून आपण पॉझिटिव्ह गेलो. मार्केट थोडंसं साइडवेज, काय रिझन सांगू शकतो कोण? मार्केट आपण साइडवेज काय एक्सपेक्ट करतोय? साइडवेज टू बुलिश आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, मार्केट साइडवेज ऑब्विसली आहे, पण माझा ट्रेंड जो आहे तो मला माइल्ड बुलिश दिसतोय. रिझन सांगू शकता का तुम्ही?
मी हा क्वेश्चन नाही विचारत की बुलिश काय, मी हा क्वेश्चन विचारलाय की तुम्हाला साईडवेज का कशावरून कळतं की साईडवेज मार्केट आहे. एकदम स्मार्ट आन्सर द्या, स्मार्ट, जे की तुमच्या आठवड्याचं अनालिसिस आहे पूर्ण मागच्या आठवड्याचं. मला एकदम स्मार्ट आन्सर द्या की हे साईडवेज का वाटू शकतो तुम्हाला मार्केट. एक छोटंसं रिझन आहे, ह्याच्यावरून आपल्याला समजतं मार्केटचे पॉसिबिलिटी आहे साईडवेज राहणं का. बिकॉज ऑफ दॅट एक रिझन आहे फक्त, एक छोटासा पॉईंट. प्रीमियम होता सकाळी 900 आणि आता प्रीमियम आहे किती, 100, 200, 250, 200, 250, 200, 250. सो हे काय इंडिकेट करतंय, म्हणून मी बोललो तुम्हाला स्मार्ट आन्सर आहे. स्मार्ट दिलं, तिघा चौघाने आन्सर बरोबर दिलं. फक्त स्मार्ट आन्सर आहे, ना स्ट्रक्चर ना काय ना डेटा. फक्त प्रीमियम्सवरून आपल्याला समजतंय की तो 200 ते 250 किंवा 250 पकडा, 225 250 पॉईंट्समध्ये तो ट्रॅव्हल करू शकतो. एवढ्याच कमी पॉईंट्समध्ये. सेन्सेक्सला 200-250 पॉईंट्स म्हणजे खूप कमी असतात, कारण की 81,000 84,000 त्याची लेवल आहे. तर त्याचा 1% म्हणजे जवळजवळ 800 पॉईंट्स असतो. म्हणजे 0.3% टू 0.5% त्याचे मुवमेंट्स होऊ शकतात फक्त आज. हे तुम्हाला फक्त प्रीमियम्स बघून समजतंय. आय होप तुम्हाला समजलं असेल, म्हणून मी तुम्हाला बोललो की खूप स्मार्ट आन्सर आहे आणि जरा सर डोकं लावून आन्सर करा. काल पण 250 आपण डिस्कस केलं की 250 पॉईंट्समध्ये तो साईडवेज राहायचे चान्सेस आहेत. ऑलमोस्ट 1 तास होऊन गेला असेल. आहे का तेवढेच पॉईंट्स, 235 पॉईंट्स आहे ना. मी काय बोललो, 0.3% टू 0.5% हे पण लिहिलं होतं, राईट. 0.3 टू 0.5% मध्ये तो मूव्ह करेल, राईट. हो डिस्कस केले मार्केटमध्ये. हे बघा ऑलमोस्ट टाइम किती झालाय बघा, 10:35 10:40 आपण डिस्कस केलं होतं की एक रेंज बनली मार्केटची प्रीमियम्सवरून की 200-250 पॉईंट्समध्ये, 225 ते 250 पॉईंट्समध्ये राहील. आणि एक्झॅक्टली तो आता टाइम बघा किती झालाय, 2 वाजलेत ऑलमोस्ट, आणि 2 वाजता सुद्धा 250 पॉईंट्समध्येच मार्केट मूव्ह करत आहे. याप्रमाणे मार्केट आहे आणि ॲज पर द प्रीमियम्स आपण हे कॅल्क्युलेशन करू शकलोय आणि ॲज पर द प्रीमियम्स ह्या गोष्टी आपण शिकलोय फक्त करायला. जास्ती मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स नाहीत, फक्त प्रीमियम्स बघून हे आपण डिसाईड केले. सो आय होप मित्रांनो तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल पूर्णपणे कॉन्सेप्ट आणि व्हिडिओ, आणि आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.